मंडळी नमस्कार. एक मानाचं हिंद केसरी कोशेगाव हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पार पडलं आणि आदत जोडीने ते मैदान गाजवलं. ते म्हणजे सचिन आणि लक्ष आपल्याला माहीत असेल. त्या आदित जोडीचं प्रथम अभिनंदन करतो. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल सोशल मीडियावरती जो काय आता विषय मित्रांनो चालू आहे की त्या दिवशी ज्यावेळेस बकासूर गटाला पाळण्यासाठी खाली निघाला होता त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या एका व्यक्तीनं बकासूरबद्दल मित्रांनो चुकीचं वक्तव्य केलं आणि ते निंदनीयच आहे मित्रांनो. असं बोलणं चुकीचंच आहे. परंतु मित्रांनो याच्यामध्ये कमिटीला दोष देऊन पण उपयोग नाही आहे. कमिटी वर्षानुवर्ष काम करत आलेले आहे. सुंदर अशा पद्धतीचं मैदान हिंदकेसरीचं मैदान पार देखील पाडलेलं आहे. ज्या कोणी व्यक्तीनं हे बकासूरबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्या ठिकाणी त्यांच्या त्या वक्तव्याचा नक्कीच आपण मित्रांनो निषेध करतो. अशा पद्धतीचं एवढ्या मोठ्या नंदीबद्दल चुकीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. आणि बकासूरच नाही तर मित्रांनो या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील प्रत्येक नंदी हा त्याच पद्धतीचा आहे आणि त्या पद्धतीचीच वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे. कारण हे नंदी आहेत तरी आपल्या बैलगाडीचं क्षेत्र आहे आणि मित्रांनो आपलं जर क्षेत्र टिकवायचं असेल तर अशा गोष्टी झाल्या नाहीत पाहिजेत. कारण बकासूरवरती प्रेम करणारा भरपूर वर्ग आहे मित्रांनो. जीवापाड या नंदीवरती प्रेम करतात आणि मित्रांनो त्या नंदीने देखील शून्यातून आपलं विश्व मित्रांनो निर्माण केलेलं आहे. आपल्याला पण माहीत आहे देवरूपी बकासूर त्याला का म्हटलं जातं आपल्याला माहीतच असेल मित्रांनो. मी स्वतः देखील मित्रांनो बकासूरचा चाहता आहे आणि त्याच्यावरती प्रेम करतो आणि करत राहणार. त्याच्याबद्दल काही दुमत नाही मित्रांनो. आणि नक्कीच त्या ठिकाणी जो काही गैरप्रकार बकासूरबद्दल झाला तो नक्कीच मित्रांनो चुकीचा आहे. भरपूर फॅन्स त्याचे आले होते. मला देखील भरपूर जण मित्रांनो त्या ठिकाणी बकासूर फॅन्स असतील ते भेटले. चंद्रपूर कर्नाटक अशा लांब लांबून बाहेरच्या राज्यामधून देखील चाहते त्या ठिकाणी मित्रांनो आले होते. कारण प्रत्येकाचा एक आपल्या नंदीवरती जीव असतो. त्यामुळे प्रत्येकाला मित्रांनो वाईट वाटत असतं. तर त्यामुळे मित्रांनो लक्षात असू द्यात की विनाकारण कोणालाही फक्त ट्रोल करू नका. जो कोणी चुकीचा वागला आहे त्यांनी चुकीचे वक्तव्य केलेलं आहे. ते नक्कीच चुकीच्या पद्धतीनं बोललं गेलं आहे. असं या नंदीविषयी बोललं नव्हतं गेलं पाहिजे मित्रांनो. कारण त्याचा चाहता वर्ग देखील तेवढाच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकालाच मित्रांनो वाईट वाटणार. आपण देखील मित्रांनो बकासूरचे चाहते आहोत आणि नक्कीच कायम राहूयात मित्रांनो. पुढील जी काही मित्रांनो आहे की बकासूर प्रेमींची एवढीच इच्छा आहे की जी काही चुकीचं वक्तव्य केलं त्यांनी बकासूरबद्दल दिलगिरी व्यक्त करावी एवढी एकच इच्छा आहे. आणि आपण देखील तेच अपेक्षा करतो की ज्यांनी कोणी असं चुकीचं वक्तव्य केलं आहे ते देखील पुढं होऊन आपलं मोठं मन दाखवून बकासूरबद्दल किंवा त्यांच्या चाहत्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. धन्यवाद.